आमच्या गावचा रोड होण्याची खुशी वेगळी होती, पण मध्येच कार फसली त्याचं दुःख पण होतं. राम राम भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आजचा विषय असा होता की आमच्या गावामध्ये ना डायरेक्ट कारच गेली होती फसून. कार फसण्याचं कारण असं होतं की एका बाजूचा रस्ता झाला होता आणि एका बाजूचा राहिला होता. गाडी ओव्हरटेक करताना ना सस्पेन्शनच गेले टेकून. मग चला म्हटलं आमच्याकडून काय मदत होईल ना तेवढी करून देऊ. पण तेवढ्यात माझा कॅमेरा गेला भाऊ या मुलावर. हा तर पळत होता कॅमेरा बघून. आता लोकांना कॅमेरा बघितल्यावर काय होतं काय माहिती राव, माझ्यापासून लांब लांबच पळता. तुझा भाऊ राहिला. मी तर काही मदत नाही केली भाऊ, पण ना थोडा वेळ थांबलो आणि लगेच गाडी निघून गेली. मग तिथनं निघून आलो डायरेक्ट चिंटू शेटच्या माळ्यामध्ये. चिंटू शेटच्या माळ्यामध्ये ना काहीच काम नव्हतं, थोडंसं चक्कर मारायचा होता आणि लगेच यायचं होतं घरी. शेतामधून चक्कर मारला होता आणि डायरेक्ट निघालो होतो देवगावकडे. देवगावला आहे ना आपल्याला बोलवलं होतं आपल्या मित्रांनी, कारण की त्याने घेतले भाऊ खरबूज आणि ते खरबूज खाण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. मग इथे येऊन खरबूज वगैरे खाल्लं आणि मित्रासोबत थोडीशी गप्पा वगैरे मारले आणि डायरेक्ट ठरवलं देवगावला जायचं. पण तुमच्या सर्वांचा आहे ना एकच प्रश्न होता की कमेंटचं काय झालं भाऊ, म्हणजेच कमेंटवाल्या चॅलेंजचं काय झालं. आता कमेंटवाला चॅलेंज या साईने जिंकलं होतं, त्याने ना 150+ कमेंट केल्या होत्या, म्हणून तो चॅलेंजचा विनर ठरला होता. तुम्हाला पण ना आजच्या व्हिडिओमध्ये असंच चॅलेंज आहे, तुम्हाला ना करायचे भाऊ जास्तीत जास्त कमेंट आणि मी करणार आहे तुम्हाला फॉलो. म्हणजे ज्याच्या सर्वात जास्त कमेंट असेल ना मी त्याला करणार आहे फॉलो. मग चला बघू आज कोणाचे जास्त कमेंट येते. देवगाव मध्ये आले आपल्याला जायचं होतं मिस्टर गुरु हेअर सलून मध्ये, कारण आपल्या मित्राने ना नवीन शॉप ओपन केली होती आणि ज्या दिवशी ओपनिंग होती ना त्या दिवशी मी गैरहजर होतो. मग आता आलो होतो त्यांना चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि डायरेक्ट निघालो भाऊ घराकडे. आता शॉपचं लोकेशन कमेंट मध्ये पिन आहे.